आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपण हरायचं नाही, लढत राहायचं। एक ना एक दिवस मग आपली स्वप्न नक्की पूर्ण होतात। आज आपण अशाच एका व्यक्तीची भेट घेणार आहोत ज्यांचे कष्ट पाहून तुम्हाला नक्कीच इन्स्पिरेशन मिळेल। कारण ही व्यक्ती ना बोलू शकते ना ऐकू शकते, तरीही 40 वर्षांपासून या लॉटरीच्या बिझनेस मध्ये आहेत आणि ह्यातूनच त्यांनी स्वतःचं घर चालवतात, मुलांचं शिक्षण केलं, शिवाय घरच्यांची स्वप्नही पूर्ण करतात। आणि ह्यासाठीच आज आपण आलो आहोत डोंबिवलीमध्ये अरुणजी शिंदे यांच्याशी गप्पा मारायला। आणि त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांची मुलगी आपल्याला मदत करणार आहे। हॅलो यशोदा। हॅलो मॅम। नमस्कार अरुणजी, मी धनश्री पाटील। तुमची आत्तापर्यंतची जी मेहनत आहे त्याच्यामुळे लोकांना इन्स्पिरेशन मिळतंय आणि ह्यासाठीच मला डिअर लॉटरीच्या टीमने तुमचे आभार मानण्यासाठी इथे पाठवले। तर मला ना तुमच्या आत्तापर्यंतच्या ह्या प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल। पप्पांना या बिझनेसमध्ये 40-42 वर्ष झाले आहेत। हा बिझनेस त्यांना पप्पांना त्यांच्या एका मित्रांनी शिकवला। सुरुवातीला सपोर्ट करणारा या बिझनेसमध्ये कोण नव्हतं। आमचा शिक्षणाचा खर्च, घरचा खर्च या बिझनेसमधूनच पप्पांनी केला आहे। लोकांना असं वाटतं की हा बिझनेस करणं फार सोपं असतं, पण तुमच्यासाठी हा प्रवास काहीतरी वेगळा असेल ना, त्याबद्दल मला ऐकायचं आहे। लोकांना वाटतं हा बिझनेस करणं सोपं आहे, पण हा बिझनेस करणं सोपं नाही आहे। पप्पांना सुरुवातीला प्रॉब्लेम झाला कस्टमरशी बोलताना, लॉटऱ्या कशा विकायच्या काय वगैरे, पण नंतरून हळूहळू पप्पा या बिझनेसमध्ये शिकत गेले। लॉटरीच्या बिझनेसमध्ये कसं बिझनेस करायचा, कस्टमरशी कसं बोलायचं काय वगैरे। पप्पांनी दुसरा बिझनेस चॉईस केला असता, पण पप्पांनी लॉटरीचाच बिझनेस चॉईस केला। त्यांना हा या बिझनेसमध्येच आवडलं। ह्याच तुमच्या इन्स्पिरेशनसाठी आम्ही बघणार आहोत की तुम्ही अख्खा दिवस दुकानात कसा घालवता। आम्ही पोहोचलो कालबा देवीला त्यांच्या स्टॉलवरती। तिथे त्यांनी मला त्यांच्या दिवसभराच्या कामाबद्दल सांगितलं। आणि त्यांच्या ह्या 40 वर्षाच्या प्रवासासाठी डिअर लॉटरीच्या टीमने त्यांना 1 लाख रुपये देऊन सन्मानित केलं।